नमस्कार मित्रांनो, तर व्हर्च्युअल कॉस्मॉस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर प्रत्येक वेळेप्रमाणे यावेळीही मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। चला तर सुरू करूया। श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी, प्रकटकाल इसवी सन 1856 ते 1878। हे 19व्या शतकात होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केलेले महान संत होते। श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार म्हणून ते मानले जातात। गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वतीच नंतर श्री स्वामी समर्थाच्या रूपाने प्रकट झाल्याचे सांगितले जाते। मी नृसिंह भान असून श्री शैलम जवळील कर्दळी वनातून आलो आहे, असे स्वामींच्या तोंडचे उद्गार त्यांच्या श्री नृसिंह सरस्वतींच्या अवतारांची जाणीव करून देतात। विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले। श्री स्वामी समर्थ हे आंध्र प्रदेशातील श्री शैल्यम क्षेत्राजवळील कर्दळी वनातून प्रकट झाले। त्यांनी तेथून आसेतू हिमाचल भ्रमण केले। इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले। मंगळवेढ्याहून पहिल्यांदा ते अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी खंडोबा मंदिरात मुक्काम केला। तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 अनम नाम संवत्सरे रविवार दिनांक 6/4/1856 हा होता। इसवी सन 1875च्या सुमारास महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता। त्यावेळी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते। त्यावेळी त्यांनी फडक्यांना लढण्याची वेळ नाही असा सल्ला दिला होता। सबसे बड़ा गुरु, गुरु से बड़ा गुरु का ध्यास और उससे भी बड़ा श्री स्वामी समर्थ महाराज असे भक्तांच्या ओटी होते। स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगून त्यांना धीर दिला। इसवी सन 1459 मध्ये माघ वद्य 1 शके 1380 या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व नंतर शैलयात्रेचे निमित्त साधून कर्दळी वनात अदृश्य झाले। या कर्दळी वनात त्यांनी सुमारे 300 वर्ष कठोर तपस्या केली। या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले होते। एके दिवशी उद्धव नावाचा लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली। उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचे होते। कुऱ्हाड वारुळावर पडताच रक्ताची धार उडाली आणि क्षणातच दिव्य प्रकाश पडून एक तेजस्वी मूर्ती प्रकट झाली। तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होते। उद्धवाला आपल्याकडून महापुरुषाला जखम झाली या विचाराने दुःख आणि भय वाटले, पण स्वामी महाराजांनी त्याला अभय व आशीर्वाद दिला आणि गंगातीरी प्रयाण केले। गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले आणि तेथे महाकाली मातेचे दर्शन घेतले। नंतर काशी प्रयाग भ्रमण करीत ते दक्षिणेकडे आले। श्री स्वामी समर्थ पंढरपूर मोहोळ भ्रमण करीत सोलापुरास आले। त्यानंतर मंगळवेढा येथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले आणि तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले। भेटेल त्याला आपल्या लीलेने दुःखमुक्त करीत स्वामी महाराज कार्यरत होते। श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराज यांना स्वामींची दीक्षा मिळाली आणि ते फार मोठे शिष्य ठरले। इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला आणि तिथल्या 22 वर्षाच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र बनले। येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले। स्वामी समर्थ महाराजांनी इसवी सन 1878 मध्ये आपला एक आविष्कार संपविला असे नाटक केले, पण त्यांचे अवतार कार्य आजही सुरू आहे। स्वामी समर्थ महाराज आजही भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करीत आहे आणि अनंत काळापर्यंत करीत राहतील। 30 एप्रिल 1878 रोजी चैत्र वद्य त्रयोदशी शके 1800 स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी घेतली आणि नंतर त्यांचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ झाले। त्यानंतर स्वामी महाराज पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।